नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मित्रांनो आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे कोणत्या पण वेब ब्राउझरवरती आणि तिथं आपल्याला सर्च करायचं आहे ॲग्रीस्टाक. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला हे गव्हर्नमेंटची पहिली लिंक दिलेली आहे, तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हेच लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्याला आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करण्यासाठी 3 ऑप्शन दिलेला आहे. एक एनरोलमेंट आयडी. हे एनरोलमेंट आयडी आपण जेव्हा फार्मर आयडीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते, तेव्हा आपल्याला जे प्रिंट मिळाली असेल त्याच्यावरती आपल्याला हे एनरोलमेंट आयडी मिळून जाणार किंवा आपल्याला जो फार्मर आयडीचा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जो मोबाईलवर मेसेज आला असेल त्याच्यावर पण आपल्याला हे एनरोलमेंट आयडी मिळून जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण आपल्या फार्मर आयडीनेच आपला फार्मर आयडीचा स्टेटस चेक करू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे इथं आधार कार्डचा, म्हणजे आपण आपल्या आधार कार्डचा नंबर देऊन पण आपण इथं आपला फार्मर आयडीचा स्टेटस चेक करू शकता. तर चला आपण एक नंबरनी चेक करू की आपण कशाप्रकारे आपण आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करू शकता. तर सर्वात अगोदर आपण इथं एनरोलमेंट नंबरनी चेक करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथं आपला एनरोलमेंट नंबर द्यायचा आणि इथे चेकवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला सर्वात अगोदर इथं आपली एनरोलमेंट आयडी येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपला फार्मर नेम येऊन जाणार आणि इथं आपण जेव्हा फॉर्म अप्लाय केला होता, म्हणजे आपण आपला रजिस्ट्रेशन केला होता, ते डेट आणि टाईम इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपली फार्मर आयडी येऊन जाणार. हीच आपली फार्मर आयडी आहे आणि त्याच्या खाली येतं आपला फार्मर आयडीचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे, तर तो इथं येऊन जाणार. आणि इथं आपली फार्मर आयडीचा स्टेटस म्हणजेच अप्रूव्ह झाला आहे की रिजेक्ट झाला आहे, तो आपल्याला इथं दिसून जाणार. आणि इथं आपली फार्मर आयडी अप्रूव्हल किंवा रिजेक्शन डेट, तर ते अप्रूव्ह झाली असेल तर त्याची डेट आणि टाईम येऊन जाणार आणि रिजेक्शन झाला असेल तर तो पण डेट आणि टाईम पण येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर इथं अप्रूव्हल रिमार्क किंवा रिजेक्शन रिझनमध्ये ॲटो अप्रूव्ड बाय सिस्टीमचा ऑप्शन येऊन जाणार. तर अशा प्रकारे आपण आपल्या फार्मर आयडीची इथं डिटेल्स पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आपल्या फार्मर आयडीची डिटेल्स आपल्या फार्मर आयडीनेच पाहायची असेल तर आपल्याला इथं फार्मर आयडीवरती क्लिक करायची आहे आणि इथं आपल्याला आपली फार्मर आयडी द्यायची आणि चेकवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपण जो एनरोलमेंट नंबरमध्ये आपली इन्फॉर्मेशन पाहिली होती तेच इन्फॉर्मेशन आपल्याला इथं फार्मर आयडीमध्ये पण आलेली आहे. इथं काही वेगळं आलेलं नाही आहे. आणि त्याचप्रमाणे इथं आपण जर आपल्या आधार कार्ड नंबरनी चेक करायचा असेल तर आपल्याला इथं आधार कार्ड नंबरवरती क्लिक करून इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि चेकवरती क्लिक करायचं आहे. मग ज्याप्रमाणे आपल्याला इथं एनरोलमेंट आयडी आणि फार्मर आयडीमध्ये इन्फॉर्मेशन आली होती त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन येऊन जाणार. फक्त इथं आपला आधार नंबर येऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करू शकता. आणि आपल्याला जर CSC आयडीवरून आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करायचा असेल किंवा आपल्याला त्याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं बॅकवरती क्लिक करून होमपेजवरती यायचं आहे आणि इथं आपल्याला लॉगिन विथ CSC वरती क्लिक करायचं आहे. आणि मग आपल्याला इथं आपली CSCची आयडी आणि पासवर्ड टाकून इथं आपल्याला लॉगिन करायचं आहे. मग आपल्यासमोर लॉगिन केल्यानंतर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे एक बॉक्स येऊन जाणार. इथं आपल्याला आपली फार्मर आयडी आणि आपला अप्रूव्हर वर्कफ्लो स्टेटस इथं अप्रूव्हमध्ये दिसून जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला शो फार्मर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपली फार्मर आयडी आणि इथं आपला एनरोलमेंट नंबर येऊन जाणार. आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं आपली प्रिंट काढून घ्यायची आहे आणि या प्रिंटमध्ये आपले सर्वच इन्फॉर्मेशन इथं येणार आहे. इथं आपली फोटो आणि आपली फार्मर आयडी, एनरोलमेंट नंबर, शेतीची पण डिटेल्स सर्व इथं येणार आहे. आणि आपल्याला जर इथं सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण इथं आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये याला सेव्ह करून पण ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस येतं आपल्या आधार नंबर किंवा फार्मर आयडी किंवा आपल्या एनरोलमेंट नंबर किंवा आपण आपल्या CSC आयडीवरून चेक करू शकता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.